नमस्कार मंडळी, मित्रांनो रेल्वे मार्फत या ठिकाणी एक अप्रेंटिसशिप पदाची नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। यामध्ये मित्रांनो तुम्हाला 10वी पास आणि ITI पास असलेले विद्यार्थी या ठिकाणी हा अर्ज करू शकतात। यामध्ये मित्रांनो तुम्हाला कोणतीही परीक्षा न देताच तुमची निवड प्रक्रिया देखील असणार आहे। बाकी ह्या पदासाठी जर पाहिलं तर तुम्ही ऑल इंडिया कॅन्डिडेट या ठिकाणी तुम्ही हा अर्ज करू शकतात। या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। असंच म्हणून पण चॅनल सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा। आज चढा सुरू करूया। ओके, तुम्ही आता तुम्हाला भारत सरकार यांच्या मार्फत दक्षिण पूर्व मध्य रेल्वे म्हणजे साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे यांच्या अंतर्गत तुम्हाला एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली। यामध्ये नोटिफिकेशन आहेत। ह्या वेबसाईट जर यामध्ये मित्रांनो हा फॉर्म जर भरला तर तुम्हाला apprenticeshipindia.go.in याचा तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे। हा फॉर्म मध्ये तुम्हाला 5/1/2026 पासून ते 4/6/2026 पर्यंत तुम्हाला ठिकाणी अर्ज भरायचा आहे। यामध्ये मित्रांनो ज्या जागा असतात त्यामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला एकूण जागा मध्ये असणार आहेत। यामध्ये UR आरक्षण आहेत, EWS आरक्षण आहेत, OBC आरक्षण आहेत, SC आरक्षण, ST आरक्षण, हँडिकॅप आणि सर्व्हिस आरक्षण असणार आहेत। त्यामध्ये वेल्डर मध्ये 262 जागा, टर्नरसाठी 28 जागा, फिटरसाठी 406 जागा, इलेक्ट्रिशियनसाठी 337 जागा, स्टेनोग्राफर हिंदीसाठी 10 जागा, स्टेनोग्राफर इंग्लिशसाठी 11 जागा, हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टरसाठी 25 जागा, कोपासाठी 81 जागा, मशिनीसाठी 14 जागा, डिझेल मेकॅनिकसाठी 97 जागा, मशीन रेप्रेश NSC साठी 26 जागा, ब्लिक्समिथसाठी 2 जागा, बेअरमनसाठी 1 जागा, मेसनसाठी 2 जागा, पाईप फिटरसाठी 2 जागा, कार्पेंटरसाठी 6 जागा, पेंटरसाठी 6 जागा, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकलसाठी 47 जागा आणि एकूण जर पाहिलं तर तुम्हाला या ठिकाणी ड्रम ऑफिस रायपूर डिव्हिजनसाठी जर पाहिलं तर तुम्हाला 1363 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे। पुढचा विभाग आहे वॅगन रिपेअर शॉप रायपूर, ह्यासाठी पाहिलं तर 281 जागा। यामध्ये फिटरसाठी 110, वेल्डरसाठी 110, मशिनीसाठी 18, टर्नरसाठी 15, इलेक्ट्रिशियन 18, कोपा 8, स्टेनोग्राफर इंग्लिश 1 आणि हिंदी 1 अशा 281 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे। यामध्ये ज्या दोन्ही विभाग आहेत त्यामध्ये दोन्हीसाठी आरक्षण असणार आहेत। URचं आरक्षण आहेत, EWS आरक्षण आहेत, OBC आरक्षण आहेत, SC आरक्षण, ST आरक्षण, हँडिकॅप आरक्षण, एक सर्व्हिसमॅन आरक्षण असतात। यासाठी मित्रांनो पात्रता जर बघितली तर तुम्हाला एकूण पात्रता असणार आहे। मित्रांनो तुम्हाला 10वी पास असणं आवश्यक राहणार आहे। संबंधित ट्रेडमध्ये तुमचा ITI सुद्धा असणं आवश्यक राहणार। यामध्ये वयोमर्यादा जर पाहिलं तर वयोमर्यादा 15 वर्षापासून ते 24 वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज करायचा आहे। आणि SC ST असेल तर 5 वर्ष, OBC असेल तर वयाची 3 वर्ष सवलत तुम्हाला असतात। यामध्ये मित्रांनो बर्थ डेट वाईज एज रिलेशन असणार आहे। त्यामध्ये UR असेल तर 5/5/2000 पासून ते 5/5/2011 पर्यंत, SC असेल तर 5/5/97 पासून ते 5/5/11 पर्यंत, ST असेल तर 5/5/97 पासून ते 5/5/2011 पर्यंत, OBC असेल तर 5/5/99 पासून ते 5/5/2001 आणि हँडिकॅप असेल तर 5/5/92 पासून ते 5/5/2011 पर्यंतचे विद्यार्थी हा अर्ज करू शकतात। यामध्ये मित्रांनो जर निवड प्रक्रिया जर पाहिलं तर तुमची क्रायटेरिया प्रिपेरिंग मेरिट लिस्ट असणार आहे। त्यामध्ये 10वी आणि 12वी किंवा ITI असेल त्याद्वारे तुमची निवड प्रक्रिया असणार आहे। कोणतीही एक्झाम न देताच तुमची निवड प्रक्रिया असणार आहे। यानंतर तुमच्या या ठिकाणी मेडिकल टेस्ट सुद्धा होणार आहे। लास्ट डेट बघितलं तर मित्र तुम्हाला लास्ट डेट असणार आहेत 5/5/2026 ते 4/6/2026 11 वाजेपर्यंत तुम्ही हा भरू शकतात। हा फॉर्म जर भरला तर तुम्हाला apprenticeshipindia.org ह्या वेबसाईटवर तुम्हाला हा अर्ज भरता येणार आहे। ओके, तर तुम्ही आता तुम्हाला apprenticeship इंडिया मार्फत एक नवी जाहिरात व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।